नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज. हे फ्रेंच फ्राईज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. यासाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि पाऊण कप तांदळाचं पीठ, हे थोडंसं ऑर्गॅनो घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आलू मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे. याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये तडका द्यायचा आहे, म्हणजे गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे. तेल गरम झालं म्हणजे याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. हिंग छान तडतडलं की हे आपल्या सारणामध्ये टाकून घ्यायचं. आता हे एकजीव करून घ्यायचं. याला मोठ्या भांड्यामध्ये काढून याला व्यवस्थित मळून घ्यायचं. याच्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही. बटाट्यामध्येच हे पीठ छान, तांदळाचं पीठ व्यवस्थित मुरून जातं आणि छान व्यवस्थित एकजीव होतं. याला घट्ट मळून घ्यायचं आणि अर्धा तास थोडंसं तेल लावून याला झाकून ठेवून द्यायचं अर्धा तासासाठी. अर्धा तास झालेला आहे. हे पीठ तयार आहे. आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन याला लाटून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं, म्हणजे चिटकणार नाही हे पोलपाटला. थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. हे तयार आहे पोळी लाटून. याचे असे छोटे छोटे स्लाइस कापून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे, ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हे तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. छान क्रिस्पी लालसर फ्राय करून घ्यायचं. हे आता फ्रेंच फ्राईज तळून तयार झालेले आहेत. आता याला सर्व करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.